नमस्कार. आज आहे होळी आणि प्रत्येकजण होळी साजरा करतो. पण खूप साऱ्या जणांना होळी आपण का साजरा करतो किंवा या पाठीमागील इतिहास काय आहे? तर या पाठीमागे दडलं एक पौराणिक कथा. तर गोष्ट अशी आहे की हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो राजा असा होता की तो क्रूर प्रकारचा होता आणि देवांचा द्वेष करायचा. आणि त्याच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव होतं प्रल्हाद. त्यांनाच म्हणतात भक्त प्रल्हाद. तर प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता आणि त्याचे वडील हिरण्यकश्यप हे देवांचा द्वेष करायचे. तर काय होतं की प्रल्हाद जेव्हा तेव्हा विष्णूंची म्हणजे विष्णुदेवांची पूजा करायचे, त्यांची उपासना करायचे. तर हे त्यांचे वडील आहे हिरण्यकश्यप यांना बघितलं जात नव्हतं, की त्यांना वाटलं की बाबा आपण देवांचा दोष करतो, हा आपलाच मुलगा आहे आणि हा देवाची भक्ती करतो, तर हे त्याला बघवतच जात नव्हतं. तर एक दिवस त्याने ठरवलं की आपल्या मुलाला आपण संपवायचं. तर एक होलिका नावाची राक्षसीन होती. तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये कधीही जळणार नाही, असं तिला एक वरदान दिलेलं होतं. पण झालं काय, मग त्या दिवशी एक मोठं अग्निकुंड तयार केलं. त्या अग्निकुंडामध्ये होलिकाला बसवलं आणि होलिकाच्या मांडीवरती भक्त प्रल्हाद यांना बसवलं. पण झालं उलटंच. होलिका ही त्या अग्नीमध्ये जळून गेली आणि भक्त प्रल्हाद जसे बसले होते त्याच अवस्थेत तिथे बसले. म्हणजे यामागचं कारण म्हणजे वाईटवर चांगल्यांचा विजय. म्हणजे होलिका ही वाईट होती, तिच्या मनामध्ये क्रूर भावना होती आणि त्याच्यामधून काय झालं की होलिका नष्ट झाली, ती या अग्निकुंडामध्ये जळून गेली. म्हणजे काय झालं की तिचा जे वाईटपणा होता तो सगळा जळून गेला आणि राहिले भक्त प्रल्हाद. तर होळी यासाठी साजरी करायची असते. आपण होळी नुसतं आणतो, आपण गौऱ्या गोळा करतो किंवा थोडंसं काड्या वगैरे टाकतो आणि त्याला जाळतो. पण होळीमध्ये नेमकं काय करायचं असतं की ज्या आपल्या अंगातलं प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा अंगामध्ये काही वाईट गुणधर्म असतातच. असं खूप कमी लोक आहे की त्यांच्यामध्ये नसतात. म्हणजे असं नाही की वाईट गुणधर्म हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तर एखाद्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात, ते आपण स्वतः ओळखायचे आणि होलिकामध्ये चक्कर मारत असताना आपण ते आपले वाईट गुणधर्म त्या अग्निकुंडामध्ये जाळून टाकायचे. म्हणजे जे आपले दोष आहे, ते दोष आपण त्या अग्निकुंडामुळे मनातून टाकून द्यायचे. हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ही होलिका साजरी करतात. आणि हीच होलिका साजरी करताना प्रत्येकाने आपल्या आपल्या मनातील जे आपण ओळखायचे. आपण जर खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये याच्याविषयी दोष असतो, त्याच्याविषयी दोष असतो, कोणाच्यामध्ये कपट असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याने आपल्यामध्ये कमीपणा काय असतो आपण स्वतः ओळखत असतो. तर त्या प्रकारचा आपला जो कमीपणा आहे, दोष आहे, न्यूनगंड आहे, तो सगळा तुम्ही होलिकामध्ये टाकून द्या. या होलिकामागचा उद्देश असतो. एक हिंदू संस्कृतीमध्ये एक खूप छान संस्कृती असते. म्हणजे वेगवेगळे फेस्टिवल असतात. प्रत्येक फेस्टिवलला एक कारण असतं, एक सायंटिफिक रिझन देखील असतं आणि एक पौराणिक कथा म्हणजे धार्मिक कारणसुद्धा त्यामागे असतं. तर आजची जी होळी आहे तुमची सगळ्यांची आनंदात जावो हीच भगवान चरणी प्रार्थना. धन्यवाद.